आणि अनिष्ट म्हणजे व्यसन दिलं तर काय होईल? काय होईल? शैतान. मग शैतानची परमेश्वर कुणाच्या हातात आहे? कुणाच्या हातात? म्हणून मुख्य संदेश काय? मुख्य संदेश काय? व्हेरी गुड. शरीर काय? कॉम्प्युटर. म्हणजे कॉम्प्युटरला काय फिटिंग करणार तुम्ही आजपासून? कशाची फिटिंग करणार? चांगल्या चांगल्या व्हेरी गुड. चांगल्या विचारांची करणार. आता तुम्ही संगत कुणाची करणार? हुशार बुद्धिमान विद्यार्थ्यांची संगत करणार. अजून कोणाची संगत करू शकता? चांगल्या मित्रांची, चांगल्या सवयींची. आणि आता तुम्हाला चांगले विचार दिले. चांगले विचार आपल्या सोबत असतात ना, कायम असतात ना. मग चांगले विचार तुम्ही करू शकता की नाही? आता समजा वाईट विचार घालवायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल? रात्रीला येताना फावडी, टिकाव आणि बादल्या घेऊन यायचे. आपल्या ह्या खोलीमध्ये भरलेला अंधार आहे ना, तो आपण फावड्यामधून बादल्यामधून बाहेर काढूया. तुम्ही काढू शकाल? मग काय तो अंधार घालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? लाईटीचं एक बटन दाबावं लागेल, हो की नाही? मग त्याप्रमाणे जर समजा एक लाईटीचं बटन दाबलं तर तो सगळा अंधार गायब होऊ शकतो की नाही? तसं आपल्या जीवनातील सगळे निगेटिव्ह विचार घालवायचे असेल तर आपल्याला सकारात्मक विचार, चांगले विचार, पॉझिटिव्ह विचार घालावे लागते की नाही? आणि पॉझिटिव्ह विचार म्हणजे काय सांगितलं? ही विश्व प्रार्थना म्हणायचे की नाही? अच्छा, आता शाळा म्हणजे काय सांगितलं? शाळा म्हणजे ज्ञान मंदिरातील देव कोण? ज्ञान मंदिरातील देव कोण? आणि मग भक्त कोण झाला? भक्त कोण? तुमची भक्ती काय? तुमची उपासना काय? काय करायचंय? अभ्यास करून प्रसन्न करू का? कोणाला घ्यायचंय? कोणाला करून घ्यायचं प्रसन्न? मग शिक्षण प्रसन्न होतील की नाही? त्यांना प्रसन्न करून घ्या. मुख्य संदेश. अच्छा, चालते बोलते देव. पहिला देव, दुसरा देव, तिसरा देव. त्यांची कृतज्ञता कशी करणार? त्यांचा काय करणार? मान करणार, मान ठेवणार, सन्मान करणार, आदर करणार, हो की नाही? आणि टीचरच्या बाबतीत काय करणार? अजून एक मुद्दा, प्रत्येक तास संपल्यानंतर व्हेरी गुड, एक्सलंट. तो ज्ञानासाठी की मार्गासाठी? कशासाठी? ज्ञान मिळवायचे कुणासाठी? आपल्यासाठी फक्त? भविष्यामध्ये आपल्या समाजाची आणि राष्ट्राची सेवा करण्यासाठी. राष्ट्रादेवसून, राष्ट्रादेवसून बोला, राष्ट्रादेवसून राष्ट्रावर प्रेम करणे हाच खरा राष्ट्रधर्म होय. आपली प्रगती कुणाची प्रगती आहे? आणि आपली अधोगती कुणाची अधोगती आहे? व राष्ट्राला प्रगती पथावर की अधोगतीला न्यायचं कुणाच्या हातात आहे? मुख्य संदेश. मुख्य संदेश. अभ्यासाची पद्धत. अभ्यास करणं म्हणजे काय? एखादी गोष्ट क्लिअर कोड. मला काय सांगितलं? रीड अगेन अँड रिमेंबर इट आणि रिप्रोड्यूस इट. पुन्हा पुन्हा काय? पुन्हा काय करणार? पुन्हा काय करायचंय? वाचलेलं काय करायचंय? लक्षात ठेवलेलं काय करायचंय? व्हेरी गुड, एक्सलंट. रिव्हिजन. आजच्या दिवशी जो धडा शिकवणार आहे त्या धड्याचा आजच्या दिवशी काय करून यायचं आहे? वाचन करून यायचं आहे. वर्गामध्ये लक्षपूर्वक शिक्षक शिकवतात त्या वर्गामध्ये लक्षपूर्वक आणि घरी गेल्यावर पुन्हा एकदा त्याचं वाचन करून यायचं. 3 टाइम रिव्हिजन. कळले ना? अशा पद्धतीने केलेला अभ्यास कुठे स्टोअर होतो? यशासाठी शॉर्टकट आहे का? नाही. सर्वांनी काय सांगितलेलं आहे? प्रयत्नाचं महत्व सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? नियम. पहिला निसर्गाचा नियम काय सांगितला? क्रिया तशी प्रतिक्रिया. क्रिया तशी प्रतिक्रिया. बघा, आई, वडील आणि शिक्षक एकाच वेळेला तुम्ही तिन्ही सेवांना
त्यांचा आदर केला, तुम्ही त्यांचा आदर केला, त्यांचा मान सन्मान ठेवला, त्यांचा आदर केला, मान सन्मान ठेवला, तर काय होईल? ही तुमची क्रिया झाली. ती प्रतिक्रिया काय होईल? तुम्ही जिथे जाल तिथे तुमचा आदर मान सन्मान होणार की नाही? कारण काय? क्रिया तशी प्रतिक्रिया, क्रिया तशी प्रतिक्रिया, हा आहे निसर्गाचा नियम. दुसरा निसर्गाचा नियम काय सांगितला? येथे परिणाम तेथे कारण. धूर दिसतो म्हणजे धुराचा परिणाम कारण काय? आग. म्हणजे तेथे परिणाम तेथे कारण. एखादा मुलगा नापास झाला हे कारण आहे. कारण काय? अभ्यास नाही केला. व्हेरी गुड. दुसरा निसर्गाचा नियम काय सांगितला? जसा विचार तसा जीवनाला आकार. विचार छोटा, जीवनाला आकार छोटा. मग कोणता विचार देणार तुम्हाला? आय विल, बोला बघू. I will go at the top. I will go at the top. म्हणजे मी जे क्षेत्र निवडीन त्या क्षेत्रामध्ये मी टॉपला जाईल. पुस्तिका बघा इकडे. ही तुम्ही घ्यायला तयार आहे पुस्तिका? याची किंमत किती आहे माहिती आहे? किती किंमत आहे सांगू? बरं, ही पुस्तिका दिली तर तुम्ही काय करणार आहे? ही लायब्ररीसाठी आम्ही या पुस्तिका देणार आहोत. 50 पुस्तिका आम्ही देऊ, लायब्ररीसाठी देणार आहोत. तुम्हाला ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी ही पुस्तिका काय करणार म्हणून तुम्ही सांगितलं? वाचणार आहे. कशी वाचणार आहे? वाचायचा फॉर्म्युला काय सांगितलाय? कशी वाचणार आहे तुम्ही? ते पुन्हा पुन्हा वाचणार ना? वाचलेलं काय करणार आहे? वाचलेलं काय करणार आहे? आणि लक्षात ठेवलेलं तिथे लिहायचं नाही, ते अप्लाय करायचं आहे. अप्लाय म्हणजे आचरणाला आणायचं आहे. काय करायचं आहे? आचरणाला आणायचं. यामधील ही जी प्रार्थना आहे ना, त्याच्या 11व्या पेजवरती 11व्या पानावरती दिलेली आहे. आणि याच्या पाठीमागे युट्यूबवरचे सद्गुरूंचे प्रोग्राम सर्व आहेत. सद्गुरू वामनराव पै किंवा ज्योत विद्या मिशन टाकला तर तुम्हाला सगळी माहिती या पुस्तकाच्या पाठीमागे दिलेली आहे. ती आम्ही तुम्ही वचन देणार? पहिले सावधान. अरे आवाज जाऊ दे ना, पंचक्रोशी मध्ये कळू दे ना काय चालायचं ते. मी माझ्या जीवनात यशस्वी होणार. मी माझ्या जीवनात यशस्वी होणार. मी माझ्या राष्ट्राची उत्तम सेवा करणार. मी माझ्या राष्ट्राची उत्तम सेवा करणार. आता आज उद्या आपण एक वेळ प्रार्थना करूया. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. बॅटरी फुल चार्ज झालेली आहे. आता माझी फी कोण देणार? तुम्हाला हे सेशन कसं वाटलं आणि तुम्हाला काय बनायचंय तिथे येऊन फक्त एक मिनिटामध्ये सांगायचं. कॉंग्रॅच्युलेशन. सरांनी आज आपल्याला जीवनात कसं सक्सेस व्हायचं हे शिकवलेलं आहे. अभ्यासात कशी प्रगती करायची हे शिकवलेलं आहे. आई वडिलांचा, शिक्षकांचा, सर्वांचा कसा आदर करायचा हे शिकवलेलं आहे. सरांनी आज आपल्याला आपल्या स्वतःचा पाया कसा निवडायचा, त्याच्या टॉप कसं करायचं हे शिकवलेलं आहे. सर आज आपल्याला खूप काही गोष्टी आपल्याला शिकवत आहे व आपण ते सगळ्यांनी आत्मसात करावे. मला ॲडव्होकेट व्हायचंय. थँक्यू. मी 9वीला शिकते. माझं नाव गायत्री बगिनवार. जिल्हाधिकारी उठा. शाळेचं नाव